आणि आता पाहूयात पाऊस पाणी। अहमदनगरच्या निळवंडे धरणामधून कालव्यामध्ये पाण्याचं आवर्तन, लाभा क्षेत्रामधील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर देवरी, मोरगाव, अर्जुनीमध्ये मुसळधार पाऊस, अतिवृष्टीच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार पावसामुळे गोरखनाथ धबधबा प्रवाहित, 105 फूट उंचीचा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची पावलं वळली। रत्नागिरीमध्ये सरासरी 95% पाऊस पूर्ण, 1 जून पासून आतापर्यंत 3210 मिलीमीटर पावसाची नोंद। वाशिम जिल्ह्यामधील सोनल मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 100%वर, तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पामध्ये 44% पाणीसाठा। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी 4ही धरणं 95% भरली, परिसरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली। परळीमधील वाण प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भर पावसाळ्यामध्ये संभाजीनगरमधील 137 गावांना 218 टँकरद्वारे पाणी पुरवठा। परळी तालुक्यामध्ये बाजरीचं पीक बहरलं, आवश्यक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे उत्पन्न चांगलं मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण।